आता हा निफ्टी 50चा चार्ट आहे. ओके, आता जर गेल्या 2024 पासून, सप्टेंबर 2024 पासून तू आत्तापर्यंत जर बघशील तर निफ्टी 50ने काहीच रिटर्न्स नाही दिले आहे. ओके, निफ्टी 50ने काहीच रिटर्न्स नाही दिलेत. म्हणजे जवळजवळ सप्टेंबर गेले 1.5 ते 2 वर्षात निफ्टी 50ने काहीच रिटर्न्स दिले नाही आहेत. मी काय बोलतो, काहीच रिटर्न्स नाही दिलेत. जे आपण बोलतो की लॉंग टर्मला मार्केट 12%नी वर जातो, पण तो लॉंग टर्मला जातो. शॉर्ट टर्ममध्ये कधी कधी मार्केट 12% रिटर्न्स देणार पण नाही. साईडवेज आहे मार्केट, वर खाली करतो आहे. आता लक्षात घ्या, आता हा निफ्टी 50चं जर आपण ॲनालिसिस केलं तर आता वॉर सिच्युएशनमध्ये हा किती टक्के पडला हे पण आपल्याला बघायचे आहे. या वॉर सिच्युएशनमध्ये हा खाली कुठपर्यंत पडला आहे? 16% मार्केट जवळजवळ पडला आहे. 15 ते 16% निफ्टी 50 पडले. ओके, जर निफ्टी 50 15 ते 16 पडले ना, तर बरेचसे स्टॉक 25% 30% असे पडलेत. ओके, लॉसमध्ये गेलेत. आता हा निफ्टी 50चा ना ह्याला टेक्निकल ॲनालिसिस बोलतात. आपल्याला माहिती पाहिजे की हे टेक्निकल ॲनालिसिस कसं वर्क करतं. आपल्याला माहिती पाहिजे की कुठून स्टॉक वरती जाईल, कुठे मार्केट सपोर्ट घेईल, कुठे रेजिस्टन्स लेवल आहेत. आता लक्षात घे, जसं मी तुला बोललेलो की इथे जर तू ही ट्रेंड लाईन मार्क केली तर तुला कळेल की इथे मल्टिपल टाईम ह्या निफ्टी 50ने सपोर्ट घेतला आहे. ओके, इथे एक सपोर्ट घेतला आहे, ही एक दुसरी सपोर्ट लेवल आहे. इथे पुन्हा या ट्रेंड लाईनच्या इथं तिसरी सपोर्ट घेतला आहे. आणि आता वॉर सिच्युएशनमध्ये मार्केट जो इम्पल्सिव्हली म्हणजे करेक्शन मूव्ह जी दिली आपली, जोरात खाली पडला, पण सपोर्ट कुठं ह्या ट्रेंड लाईनलाच घेतला आहे भाई. ओके, म्हणजे मल्टिपल टाईम मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. आणि ह्या जेव्हा मार्केट डाऊन जात होता तेव्हाच आपण ही ट्रेंड लाईन मार्क केली होती आणि तुला बोललो होतं की इथून मार्केट वरती येऊ शकतो. ओके, कारण की इथे एक आपल्याला गॅप दिसते. इथे तू बघू शकतो, इथे तुला जर झूम केलं तर इथं गॅप दिसते आपल्याला. ही गॅप खूप महत्त्वाची आहे, कारण की मार्केट मोस्टली गॅप फील करायला येतोच. मग किती मोठी मोमेंट आहे उद्या वरच्या साईडला, पण खाली जर एखादी गॅप बनली असेल कॅन्डलमध्ये तर ती गॅप फील करायला येतो. आणि तुला हे पण बोललेलो, जर ह्याच्या खाली क्लोजिंग दिली असती, सपोज ह्याच्या खाली मार्केट जर अशी रेड कॅन्डल फॉर्म केली असती तर एक तुला अजून डाऊनफॉल मार्केटमध्ये दिसला असता. काय झालं यार, एक मिनिट. ही अशी रेड कॅन्डल जर दिसली असती ना तर मार्केट डायरेक्ट आपण बोललो असतो की मार्केट ही गॅप फील करायला आला असता. ही गॅप जवळजवळ 20,000च्या लेवलला ही गॅप आहे. ओके, सो इथून जर आपण बघितलं तर डायरेक्ट मार्केट तुला 20,000च्या लेवलला दिसला असता. मार्केटने सध्या रिसेंटली ह्या गॅपला सपोर्ट घेतला, आणि इथून मार्केटने रिॲक्ट करून वरती चालला. जर ही गॅप इथे सपोर्ट नसता घेतला, इथे ट्रेंड लाईन सपोर्ट पण होता आणि एक एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक पण होता. ही रेड कॅन्डल आहे ना, हिला एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक बोलणार. SMC कन्सेप्टचा पार्ट आहे. गॅप पण होती, एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक पण होता, ट्रेंड लाईन सपोर्ट पण होता. भले मार्केटमध्ये वॉर पॅनिक सिच्युएशन होती, ते तुला सांगतोय येणाऱ्या काळात. ओके, हे मल्टिपल टाईम ट्रेंड लाईन सपोर्ट घेतला आहे, एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक आहे. इथं तुला फेअर व्हॅल्यू गॅप पण आहे, एक कॅन्डलमध्ये गॅप आहे 2, आणि इथे दुसरी कॅन्डलमध्ये गॅप इथे होती खाली 20,000च्या लेवलला. जर इथं सपोर्ट घेतला नसता मार्केटनी आत्ता ह्या लेवलला तर मार्केट आपल्याला डाऊन दिसला असता 20,000च्या लेवलला. आता मार्केट वरती कुठपर्यंत जाऊ शकतो लक्षात घे. आता वरून पण आपण एक ट्रेंड लाईन मार्क केली समजा अशी, तर एक तुला बघू शकतो की तुला इथे एक ह्या लेवलला एक तुला रेजिस्टन्स लेवल आहे. तू बघू शकतो इथे पण एक गॅप बनलेली आहे मार्केटमध्ये. सो मार्केट आता इथून वर जाऊ शकतो, आला तर 24,700 25,000 लेवल आपण बघू शकतो येणाऱ्या काळात. पण जर इथे सस्टेन नाही राहिला, इथे जर रेजिस्टन्स खूप राहिला तर पुन्हा मार्केट ट्रेंड लाईन सपोर्ट एक साईडवेज मार्केट थोडा जाऊ शकतो. ओके, जर वॉर सिच्युएशन एकदम फुल्ली क्लिअर झाली तर त्यानंतर आपण एक इम्पल्सिव्ह मूव्ह बघू शकतो अपवर्ड डायरेक्शनला. सो जेव्हा मार्केट डाऊन जात होता तेव्हा एक बाईंग अपॉर्च्युनिटी होती. मार्केट खाली पडत होता पण एक बाईंग अपॉर्च्युनिटी होती. आणि आज जर तू बघितलं मार्केटने एक मोठी रॅली दिली. जवळजवळ निफ्टी 50 चांगला वरती गेला आहे. किती पॉईंट्सने वरती गेला आहे इथे तू बघू शकतो, 873 पॉईंटने वरती गेला आहे. सो चांगली मुवमेंट आहे. एकाच दिवसात निफ्टी 50 4% चढला आहे जवळजवळ. ओके, 3.78% अपसाईड मूव.
सो हे आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस आलं पाहिजे. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे टेक्निकल ॲनालिसिस. तसंच स्टॉक्समध्ये पण टेक्निकल ॲनालिसिस सेम पद्धतीने वर्क करतं सगळीकडं. सो टेक्निकल ॲनालिसिस आलं पाहिजे. हेच निफ्टी 50चं ॲनालिसिस सध्या हेच आहे. ह्या लेवलला एक सपोर्ट होता, सपोर्ट मार्केटने घेतला आहे आणि हा सपोर्ट आहे ना, हे बघ लक्षात घे, कधी पण टेक्निकल ॲनालिसिस हे ना वर्क करतं. आता लक्षात घे, जेव्हा मार्केट इथे येत होतं ना, इथे प्राईज आहे ना, हे जे प्राईज आहे ना ह्याला बोलतात प्राईज. ओके, हे जे टेक्निकल ॲनालिसिस आहे ना, ही प्राईजला ना अगोदरच माहिती असतं की कुठून वरती जाईल मार्केट आणि कुठून खाली येईल. आता जेव्हा मार्केट ह्या सपोर्ट झोनला आला ना, तेव्हाच ती न्यूज आली की सीज फायरची न्यूज आली आणि मार्केट वरती गेला. ओके, सो टेक्निकल जेव्हा मार्केट सपोर्ट लेवलला येईल किंवा अशा लेवलला येईल ना, तेव्हा एक तुला गुड न्यूज दिसू शकते मार्केटमध्ये आणि तिथून रिॲक्ट करतं मार्केट त्याच्या म्हणजे अपवर्ड डायरेक्शननी किंवा ट्रेंड ज्या डायरेक्शननी आहे त्या डायरेक्शनला मोस्टली वर्क करतं, मुवमेंट करतो.